नमस्कार. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले स्वागत आहे. आज आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग परिपत्रक दिनांक 18 जून 2024 यामध्ये आपण शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डासोबत संलग्न करण्याबाबतचे परिपत्रक बघणार आहोत. या विषयांचा आपण शासन निर्णयाबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण ग्रामविकास ई सेवा या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट, शेअर करायला विसरू नका. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 26/2/2019च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दिनांक 28/7/2023च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकांमध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. 2. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्मान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. याकरिता शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती. आपणास आजचा विषय व व्हिडिओ कसा वाटला याबाबत आपण कमेंट नोंदवू शकतात. तसेच या व्यतिरिक्त इतर विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामविकास ई सेवा.com या वेबसाईटवरून माहिती प्राप्त करून घेऊ शकतास. तसेच शासनाची विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती ग्रामविकास ई सेवा या वेबसाईटमध्ये उपलब्ध असून तर बघा, आपण या माहितीसाठी अभ्यासासाठी शासन निर्णय डाउनलोडही करू शकतात. तसेच या वेबसाईटवरून आपल्याला विविध विभागांची माहिती तसेच आता बघा आपण स्क्रोल करत आहोत तर त्या स्क्रोलमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, तसेच खाली स्क्रोलिंगला आल्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, लेबर बजेट अशा प्रकारच्या नवनवीन विषयांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ग्रामविकास ई सेवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ग्रामविकास ई सेवा.com ही वेबसाईट आपल्याकडे सेव्ह ठेवा, जेणेकरून अद्ययावत माहिती आपणास उपलब्ध होत राहील. धन्यवाद.